जय सद्गुरू सगळ्यांना. मी आहे स्नेहा. मी माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करीत आहे. आज आपण पाहणार आहोत सुकं चिकन कांद्यातलं कसं बनवायचं ते माझ्या पद्धतीत मी दाखवणार आहे. चला मग पाहूया आपण कांद्याचं सुकं चिकन कसं बनवायचं ते. इथे मी पाव किलो इतकं चिकन घेतलेलं आहे. त्याला 2 ते 3 वेळा धुवून घेतलेलं आहे. ह्याला आपण आता मॅरिनेट करणार आहोत. 2 चमचे इतके मी दही टाकलेली आहे ह्याच्यात. काही मसाले आता टाकणार आहोत आपण. 1.5 चमचा इतका मी लाल तिखट घेतलेला आहे. 1 चमचा इतके धने पावडर घेतला आहे. 1 चमचा गरम मसाला पावडर घेतला आहे. 1 चम्मच हळद टाकलेली आहे. एक हिरवी मिरची टाकलेली आहे. ऑप्शन आहे, तुमच्यावर आहे, टाकायचं असेल तर टाकू शकता. अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे. तुम्हाला जर लिंबू 1 टाकायचा असेल तर पूर्ण लिंबू टाकू शकता. मी इथे अर्धा लिंबू टाकलेला आहे. चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. इथे मी आता कस्तुरी मेथी घेतलेली आहे. कस्तुरी मेथी तुम्हाला आता टाकायची नसेल तर नंतरही तुम्ही चिकन आपलं झाल्यावर टाकू शकता. आताही टाकलं तर आपल्या मॅरिनेटला फ्लेवर चांगला येतो. अर्धी वाटी छोटी अर्धी वाटी इतकी जिरं पावडर घेतलेला आहे. कोथिंबीर टाकलेली आहे. आता आपण ह्याला चांगलं मिक्स करून घेऊया. मिक्सिंग करून झालं का ह्याला अर्धा तास, जर तुम्हाला वेळ नसेल तर अर्धा तास ठेवू शकता. नाही तर 1 ते 1.5 तास आपण फ्रीजमध्ये मॅरिनेट करायला ठेवू शकता. जर असं झटपट बनवायचं असेल तर तुम्ही मिनिमम अर्धा तासाला ठेवा. पाव किलो हे चिकन आहे, सुकं चिकन. आपल्याला ह्याला सुकं करायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अर्धा नाही तर 1 किलो पण घेऊ शकता. इथे मी 2 ते 3 चमचे तेल घेतलं आहे कढईत आणि 2 उभे कांदे चिरून घेतलेले आहेत. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपलं हे जे सुकं चिकन आहे हे कांद्यामधलंच बनणार आहे, म्हणून मी इथे 2 उभे कांदे चिरून घेतलेले आहे. मोस्टली चिकन हे मसाल्यामध्ये बनलं जातं. काही घाटी असतात, काही कोकणातले असतात. जास्तीत जास्त वाटण करून सुकं चिकन बनवतात. सुकं चिकन बनवण्याची पद्धत ही फक्त कांदा टोमॅटोमध्येच बनवलं जातं. पण ज्याची पद्धत असते, ज्याला जसं बनवायचं आहे तसं बनवू शकतात. मीही माझ्या पद्धतीमध्ये दाखवते तुम्हाला कांद्यामधलं सुकं चिकन. रेसिपी जर आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा. कांदा हा आपल्याला थोडासा लालसरच करायचा आहे, कारण जेवढं आपण ह्याला लालसर करू तेवढं हे खायला चवदार लागणार आहे. कारण कांदा फ्राय झालेला असतो तेव्हा हा कांदा आपल्याला गोड असा लागतो. तुम्ही पाहू शकता इथे आपला कांदा हा थोडा लालसर झालेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये कांदा मी साईडला हे असं काय केले, मधोमध आपल्याला तेजपत्ते आणि काही मी खडे मसाले घेतलेले आहेत. खडे मसाल्यांमध्ये तेजपत्ता, 2 ते 3 काळी मिरी, 2 ते 3 लवंग आहे, छोटी इलायची आहे,
जावित्री आणि जायफळ आहे थोडंसं. ह्याला आपल्याला आता भाजून घ्यायचं आहे. आधी तेलामध्ये आपण हा खडा मसाला भाजू शकला असतो, पण कांद्यामध्ये खूप लाल असा झाला असता. तेजपत्ते हे काळे असे दिसले असते. मग नंतर आता आपण याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट ही तेलामध्ये परतवणार आहोत. अद्रक लसणाची पेस्ट पण मी हे आता का टाकलं आहे, आधी टाकलं असतं तर तेलामध्ये हे अद्रक लसणाची पेस्ट खाली कढईला लागली असती. ही मी माझ्या पद्धतीमध्ये दाखवायचं आहे. तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही सगळे एकत्र मिश्रण करून टाकू शकता, हरकत नाही. पण मी बनवताना हे अशाच पद्धतीत बनवते, म्हणजे जे काय आपले जिन्नस आहे ते खाली आपल्या कढईला लागू नये आणि करपू नये म्हणून. पाहू शकता आपला कांदाही भाजलेला आहे, तेजपत्ता आणि आपले जे काही खडे मसाले तेही भाजून निघालेले आहेत. आता आपण याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन टाकणार आहे. मॅरिनेट केलेल्या चिकनामध्ये आपण सगळे मसाले वगैरे टाकलेला आहे, म्हणून आता आपल्याला काही मसाले वरून ॲड करायचं नाही आहे. आपले जे काही कांदा आहे, अद्रक लसणाची पेस्ट आणि जे काही खडे मसाले आहेत ते ह्या चिकनला लागण्यासाठी आधी आपण ह्याच्यात कांद्यामध्ये आपल्या ह्या चिकनला आपण फ्राय करून घेणार आहोत. सुक्या चिकनला हे मी पाणी टाकणार नाही. चिकन हे फक्त आपल्याला वाफेवर शिजवायचं आहे. कधीही पहा तुम्ही, चिकन ह्याला जास्त वेळ लागत नाही शिजायला. 1 ते 2 शिट्ट्यामध्येही चिकन शिजून निघतं. असंही वाफेवर तुम्ही काही चिकन बनवाल तरी ते खूप चांगल्या पद्धतीमध्ये शिजतं चिकन. आपल्याला हे चिकन वाफेवरच शिजवायचं आहे. चांगलं तेलामध्ये हे चिकन आता परतून निघालेलं आहे. आता आपण वरून ह्याच्यात टॉमॅटोची पेस्ट टाकलेली आहे. टॉमॅटोची पेस्ट मी हे 2 टॉमॅटोचे केलेले आहे. आधी मी टॉमॅटो कांद्यामध्ये परतवलेला असता, पण काय झालं असतं, जे काय आपलं चिकन आहे त्या चिकनाला कांद्याचं आणि अद्रक लसणाची जी पेस्ट आहे ती लागली नसती. तुम्ही पाहू शकता चांगलं हे आता परतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये चिकन मसाला ॲव्हरेजचा टाकणार आहोत. फ्लेवर चांगला येतो आपल्या चिकनला चिकन मसाल्याने. तुम्ही घरात तुम्हाला बनवायचं असेल तरी तुम्ही बनवू शकता. खड्या मसाले हे फ्राय करून मिक्सरला वाटून तुम्ही टाकू शकता. जर कोणाला वेळ नसेल तर हे बाजारातला हा एव्हरेजचा चिकन मसाला हा तुम्ही पटकन टाकू शकता. तुम्ही पाहू शकता आपण जे मॅरिनेट केलेलं चिकन होतं त्याच्यात वरून मसाले काही सोडलेले नाही आहे. इथे मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. फक्त आपण मसाल्यांमध्ये चिकन मसाला हा एव्हरेजचा टाकलेला आहे. पाहू शकता जे काय आपलं चिकन होतं हे फक्त टॉमॅटोच्या पेस्टमुळे हे तुम्हाला असं चिकनचं पाणी दिसतंय. ह्याला आता आपण 7 ते 8 मिनटं वाफेवर शिजवणार आहोत. तुम्हाला मी आधी सांगितलेलं आपलं चिकन हे फक्त वाफेवरच शिजणार आहे. पाहू शकता आपलं हे कांद्यातलं चिकन दिसायला चिकनचा लुक किती छान दिसतोय. खायलाही उत्तम अशी छान लागत होती. आपलं जे काही आपण दही टाकली त्या दहीचा फ्लेवर अजिबात आपल्या चिकनला लागत नाही. ह्याला परत आपण ठेवलेलं आहे 2 ते 3 मिनटासाठी. जोपर्यंत आपलं चिकन हे शिजत नाही तोपर्यंत आपल्याला मंद गॅसवरती झाकण ठेवूनच आपल्या चिकनला हे शिजवायचं आहे. पाहू शकता तुम्ही
सारखं सारखं मी ढाकण उघडून चिकन आपलं झालं आहे की नाही झालं हे पाहत होते. आणि चिकनचं जे काय आता आपण बारीक गॅसेवरच आपल्याला हे करायचं आहे. सुकं चिकन आपलं, नाही तर पास करून जर तुम्ही ढाकण टाकून ठेवाल तर चिकन खाली लागू शकतं. ऑलमोस्ट इथे आपलं चिकन रेडी झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी स्वादानुसार फ्लेवरसाठी कोथिंबीर टाकलेली आहे. कोथिंबीर हे आपला मॅरिनेट करतानाही आपण टाकलेली, पण आता मला लूक चांगला येण्यासाठी मी वरून कोथिंबीर टाकलेली आहे. इथे आपलं चिकन हे रेडी झालेलं आहे. पाहू शकता आपलं चिकन किती आटलेलं आहे आणि सुकं पण झालेलं आहे. इथे मी 1 वाटी इतकं अमूल बटर घेतलेलं आहे. ऑप्शन आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता, पण बटरने काय होतं आपल्या सुकं चिकनला स्वाद आणि फ्लेवर खूप छान येतो. तोंडाला चव चांगली लागते सुक्या चिकनाने. हे तुम्हाला मी 1 वाटीचं दाखवलं आहे, पण जास्तीत जास्त जेवढं तुम्ही अमूल बटर याच्यामध्ये टाकाल तेवढी चव आपल्या सुकं चिकनची वाढून येते आणि खायला याची टेस्ट खूप छान लागते. इथे आपलं हे चिकन रेडी झालेलं आहे. या चिकनला आपण सर्व करूया. रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा. आता आपण ह्याला सर्व करून घेऊया. हे आपलं कांद्यातलं सुकं चिकन हे रेडी झालेलं आहे. ही माझी पद्धत आहे जी मी तुम्हाला करून दाखवलेली आहे. रेसिपी जर आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया आपण पुढच्या रेसिपीला. तोपर्यंत सगळ्यांना जय सद्गुरू.